हॅलो फ्रेंड्स, मराठी स्टोरी कट्टा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. 1990 साल. आजच्या काळासारखं त्या काळी मोबाईल फोन नव्हते. क्वचितच काही लोकांकडे लँडलाईन असायचे. तेव्हाची ही कथा आहे. नीलम आणि अमृता या दोघीही एकदम खास मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच गावातल्या कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये होत्या. दोघीही एकाच गावातल्या असल्यामुळे कुठेही गेल्या तरी एकत्रच असायच्या. नीलम आणि अमृता आपलं कॉलेज लाईफ मस्त एन्जॉय करत होत्या. त्यांच्या खास मैत्रीमुळे दोघींची फॅमिली एकमेकांना चांगलेच ओळखत होते. दोघांचीही फॅमिली मध्यमवर्गीय होती. सर्व सण आणि सोहळे दोन्ही फॅमिली एकत्र साजरे करत असत. जसजसे दिवस सरले तशा दोघीही 12वी उत्तीर्ण झाल्या. 12वी नंतर पुढे काय करायचे हे त्या दोघींनी आधीच ठरवले होते. त्यांना नर्स व्हायचे होते. तसे त्यांनी गावापासून थोडंच लांब असलेल्या एका शहरातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. दोघींचाही कोर्स अगदी छान चालू होता. 3 वर्षात त्यांचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण झाला आणि नर्सिंगची परीक्षा दिली. दोघीही परीक्षा चांगल्या मार्क्सने पास झाल्या. त्या दिवशी दोघींच्याही फॅमिली आणि त्या दोघी खूप खुश होत्या. दोघींनीही आपले स्वप्न पूर्ण केले होते. काही दिवसातच त्यांना शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला होता. पण पहिल्यांदाच त्या एकत्र नव्हत्या. दोघांनीही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला होता. दोन्ही हॉस्पिटल्स लांब असल्यामुळे त्यांचं रोजचे भेटणे आता कमी झाले होते. नर्सचा जॉब असल्यामुळे सुट्टीचा दिवस फिक्स नव्हता. नीलमला शुक्रवारी सुट्टी असली तर अमृताला मंगळवारी सुट्टी असायची. तरीसुद्धा त्या दोघी वेळात वेळ काढून आठवड्यातून एक दिवस भेटत होत्या. असेच दिवस सरकत होते. पण काही दिवसांनंतर जो आठवड्यातून एक दिवस भेटायचे तेही आता कमी व्हायला लागले होते. अशाच एका दिवशी दोघींचीही सुट्टी एकाच दिवशी आल्यामुळे त्या दोघींनी एकमेकांना भेटायचे ठरवले. त्या दिवशी त्या भेटल्या. नीलम, खूप दिवसांपासून मला तुला काहीतरी सांगायचे होते, पण आपली भेटच झाली नाही, अमृता म्हणाली. अगं हो ना, पण आता सांग ना काय सांगायचं आहे ते, नीलम म्हणाली. एक मुलगा आवडतो, अमृता म्हणाली. अगं काय सांगतेस काय नीलम, कधी झालं हे सर्व, अमृताने आनंदाने विचारले. नीलम म्हणाली, आमच्या हॉस्पिटलला जी कंपनी मेडिकल प्रॉडक्ट पुरवते त्या कंपनीतलाच आहे. तो त्याच शहरात राहतो, अमृता म्हणाली. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मग आईबाबांना सांगितले की नाही, नीलम म्हणाली. नाही ग, पण लवकरच सांगेन. दोघींच्याही गप्पा रंगात आल्या होत्या. गप्पांमध्ये वेळ कसा निघून गेला त्यांना कळलंच नाही. अंधार पडला तसं दोघींनीही एकमेकांना बाय केले आणि त्या आपापल्या घरी गेल्या. मध्ये खूप दिवस गेले आणि अचानक एक दिवस अमृताच्या घरची बेल वाजली. अमृता त्या दिवशी घरीच होती. तिची सुट्टी होती. अमृताने दरवाजा उघडला तर समोर नीलम उभी होती. अगं नीलम, तू? काही कळवले नाही आणि अशी अचानक कशी, अमृताने मोठ्या आनंदाने विचारले. तशी नीलम हसायला लागली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट. नीलम हसतच म्हणाली, पुढच्या महिन्यात माझा साखरपुडा आहे आणि त्याच्या पुढच्या महिन्यात लग्न. हे ऐकून अमृताला खूपच आनंद झाला. अमृता म्हणाली, म्हणजे आईबाबांनी होकार दिला तर? सर्वच ठरलं तर मग, नीलम आनंदाने म्हणाली. हो अमृता, आईबाबांना लग्नाला घेऊन ये. तू मात्र साखरपुड्याला 2 दिवस आधी आणि लग्नाला 4 दिवस आधीच यायचं आहेस, नीलम म्हणाली. अगं म्हणजे काय नक्कीच,
अमृता म्हणाली. नीलम थोडा वेळ अमृताशी गप्पा मारून घरी निघून गेली. 1 महिन्यानंतर नीलमच्या साखरपुड्याचा दिवस उजाडला. अमृता आपल्या आईबाबांना घेऊन नीलमच्या साखरपुड्याला गेली होती. नीलमने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच आकाशशी अमृता आणि तिच्या आईबाबांची ओळख करून दिली. नीलमचा साखरपुडा छान पार पडला होता. सर्व काही झाल्यावर अमृताने नीलमला शुभेच्छा दिल्या आणि ती घरी निघून आली. अमृता त्या रात्री अंथरुणावर पडली होती आणि विचार करत होती. त्याला कारणही अगदी तसेच होते. नीलमच्या साखरपुड्यात आकाशचा व्यवहार, त्याचे बोलणे, वागणे, तो जसं नीलमशी बोलत होता ते सर्वच डोळ्यात खुपत होते. त्याचे हे विचित्र वागणे, बोलणे आपल्यालाच वाटत होते का? हा सर्व माझा भ्रम आहे का? कदाचित स्ट्रेसमुळे सुद्धा असं होऊ शकतं. असे खूप विचार तिच्या मनात चालले होते. दुसऱ्या दिवशी अमृताने तिच्या मनात चाललेले विचार आपल्या आईबाबांना सांगितले. हो अमृता, मला सुद्धा आकाशचा स्वभाव, त्याचे वागणे, त्याचे बोलणे थोडं विचित्रच वाटत होते, अमृताची आई म्हणाली. बघता बघता नीलमच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. त्या दरम्यान अमृताला खूप वाटत होते की आकाशबद्दल नीलमशी बोलावे, पण ती ते टाळत होती. दिवसानंतर तो दिवस उजाडला. त्या दिवशी अमृताला नीलमच्या घरी जायचे होते, पण हॉस्पिटलमधून सुट्टी न मिळाल्यामुळे अमृता 1 दिवस आधी नीलमच्या घरी गेली. अमृताला नीलमचा चेहरा थोडा उदास वाटत होता. अमृताला पाहून नीलम सर्व लपवण्याचा प्रयत्न करत होती, पण दोघींची मैत्री खास असल्यामुळे अमृताच्या नजरेतून काही सुटले नाही. आता मात्र अमृताला नीलमची खूप काळजी वाटत होती. कदाचित लग्नाचा स्ट्रेस असेल, नंतर सर्व ठीक होईल, असे अमृता स्वतःशीच पुटपुटत होती. नीलमच्या लग्नाचा दिवस होता. लग्न अगदी थाटामाटात पार पडले. जेवणे चालू होती तेव्हा पंक्तीतील काही बायकांची खुसूरपुसूर चालू होती. काहीतरी बिनसलंय वाटतं. मुलाचा व्यवहार चांगला नाही. नीलमशी कसा वागतोय तो? आकाशचे वागणे, बोलणे अमृताच्याच नाही तर इतर सर्व लोकांच्या दिसण्यात आले होते. पण आता खूपच उशीर झाला होता. नीलमशी त्याबद्दल बोलण्याचा काहीच उपयोग नव्हता. नीलमची पाठवणी करून अमृता घरी आली आणि दुसऱ्या दिवशीपासून तिने आपल्या रुटीनला सुरुवात केली. खूप दिवस झाले होते, पण अमृताची आणि नीलमची भेट झाली नव्हती. एक दिवस अमृताने नीलमच्या घरी फोन केला. रिंग जात होती, पण कोणी उचलला नाही. म्हणून अमृता तिला भेटायला तिच्या घरी गेली, पण घराला लॉक होते. तसे न राहून अमृताने नीलम ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिथे फोन केला, पण नीलम रजेवर असल्याचे समजले. कदाचित बाहेरगावी गेली असावी, अमृता स्वतःशीच बोलत होती. 1 आठवड्यानंतर अमृता नीलमला फोन न करता तिच्या घरी गेली. त्यावेळी नीलम घरीच होती. नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. नीलम, अगं कुठे आहेस तू? लग्न झाल्यावर गायबच झालीस. कशी आहेस तू? अमृताने विचारले. नीलम म्हणाली, मी ठीक आहे. अगं लग्नानंतर खूपच बिझी झाले. बाहेरगावी सुद्धा गेले होते, त्यामुळेच तुला भेटता आले नाही. त्यांच्या गप्पा चालूच होत्या. दोघींनीही एकमेकांना रेग्युलर भेटण्याचे प्रॉमिस केले आणि अमृता निघून गेली. नीलम मजेत आहे हे पाहून अमृताला खूप बरं वाटलं. मधल्या काळात अमृताचेही लग्न झाले. नीलम तिच्या लग्नाला आली होती. अमृताचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता.
तिचे वैवाहिक आयुष्य खूप छान चालू होते. थोड्या दिवसांनी नीलम गरोदर असल्याची बातमी अमृताला समजली. तिला खूप आनंद झाला होता. नीलमने एका मुलाला जन्म दिला. दोघींच्याही लग्नाला आता 15-20 वर्षे उलटून गेली होती. एक दिवस अमृता आपल्या नवऱ्याशी बोलत होती. विशाल, माझी बदली लोणावळ्यात होत आहे. काय करावे समजत नाही. मी राजीनामा द्यायचा विचार करते. विशाल खूप समजूतदार होता. त्याने अमृताला राजीनामा देऊ नको असे सांगितले. काही दिवसातच अमृता लोणावळ्याला गेली. तिथे स्टाफला राहण्यासाठी कॉटेजेस होते. एका कॉटेजमध्ये 2 मुली राहत होत्या. त्या कॉटेजेसपर्यंत जायचा रस्ता तसा भीतीदायकच होता. एकाकी, शांत आणि आजूबाजूला सर्व झाडे होती. तिथे दिवसाचं जायला पण भीतीच वाटत होती. अमृतासोबत प्रिया नावाची नर्स राहत होती. काही महिन्यातच अमृता तिथे चांगली रुळली होती. पण त्या रस्त्याने ती एकटी जायला खूप घाबरत होती. पण जेव्हा प्रियाची नाईट शिफ्ट आणि अमृताची जनरल शिफ्ट असायची तेव्हा अमृता मात्र सोबत कोणाला तरी बोलवायची. थोड्या दिवसातच प्रियाची बदली दुसरीकडे झाली आणि तिच्या जागी नवीन नर्स येणार होती. अमृता नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आपले काम करत बसली होती. तेवढ्यात तिला मागून आवाज आला. अगं अमृता. अमृताने मागे पाहिले तर समोर नीलम उभी होती. अगं नीलम, तू इथे कशी? अमृताने विचारले. अगं माझी बदली झाली इथे आहे. आता मी 3 वर्ष इथेच आहे. हे ऐकून अमृताने नीलमला मिठीच मारली. दोघीही खूप आनंदात होत्या. 12 नंबरचे कॉटेज दिले आहे मला. अगं नीलम, सांगतेस काय? म्हणजे माझ्याच कॉटेजमध्ये. आता पुन्हा आपण खूप वर्षांनी एकत्र असणार, अमृता म्हणाली. नीलमने अमृताला निशाची ओळख करून दिली. निशा ही नीलमच्या सासरच्या घरी शेजारीच राहत होती. दोघी एकाच कॉटेजमध्ये खूप आनंदात राहत होत्या. कुठल्याही सणाच्या वेळी एकत्र सुट्टी घेऊन घरी जात होत्या आणि पुन्हा लोणावळ्याला परत येत होत्या. काही महिन्यांनंतर दोघींना एकत्र सुट्टी मिळाली होती म्हणून त्या गप्पा मारत बसल्या होत्या. 2 दिवसांनी दसरा होता. ठरल्याप्रमाणे दोघीही सुट्टी घेऊन आपापल्या घरी गेल्या. दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांना निघायचे होते म्हणून अमृता नीलमच्या घरी गेली. तसे नीलम तिला म्हणाली, अमृता, मी सुट्टी वाढवून घेतली आहे. माझ्या मुलाला बरं नाही, नीलम म्हणाली. हे ऐकून अमृताने नाईलाजाने नीलमचा निरोप घेतला आणि ती सकाळी निघाली. तिच्या मनात एकच भीती होती की दिवस कसा तरी त्या कॉटेजमध्ये काढेन, पण रात्री कशी राहणार? तेवढ्यात तिला निशाची आठवण झाली. अमृता हॉस्पिटलला पोहोचताच निशाकडे गेली. निशा कॉटेजवरच होती. तिने निशाला 2 रात्र सोबत येण्याची विनंती केली. तशी निशा तयारही झाली. अमृताने सुटकेचा निश्वास टाकला. दुसऱ्या दिवशी अमृता आणि निशाची जनरल शिफ्ट होती. शिफ्ट संपल्यानंतर दोघी आपापल्या कॉटेजमध्ये गेल्या. थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर लवकर अंधार पडत होता म्हणून अमृताने निशाला लवकर यायला सांगितले. तशी निशा आली. दोघींनी गप्पा मारत रात्रीचे जेवण केले. गप्पा मारत असताना नीलमचा विषय निघाला. नीलमचं खूप वाईट वाटतं ग अमृता. खूप हालाकीत दिवस काढत आहे बिचारी, निशा म्हणाली. हे ऐकून अमृता थबकली. म्हणजे असं का बोलतेस तू निशा? अमृताने विचारले.
अमृता, अगं, लग्न झाल्यापासून नीलमचा एक दिवसही सुखाचा गेला नाही. तिचा नवरा आणि आता तिचा मुलगासुद्धा तिच्याशी खूप वाईट वागतात. तिचा नवरा तर तिला मारहाण करतो. दोघेही बापलेक तिला अगदी मोलकरणीसारखे वागवतात. नवरा तिला बायको मानत नाही आणि मुलगा आई मानत नाही. ती मात्र त्या दोघांचे सर्व मनापासून आणि प्रेमाने करते. तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केला होता. मी तिच्या शेजारी असल्यामुळे मी जवळून तिचा संसार पाहिला आहे, निशा म्हणाली. हे ऐकून अमृताच्या पायाखालची जमीनच सरकली. नीलमने हे सर्व तिच्यापासून लपवून ठेवले म्हणून तिचा रागही आला. जास्त राग तिला नीलमच्या नवऱ्याचा आणि मुलाचा येत होता. खूप रात्र झाली होती म्हणून निशा आणि अमृता दिवे बंद करून झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी नीलम येणारच होती. अमृताच्या मनात मात्र नीलमचाच विचार चालू होता. तिला या सर्व प्रकाराचा जाब विचारायचा असे अमृताने मनाशी ठरवून ती झोपी गेली. सकाळी उठून अमृता जनरल शिफ्टला गेली. निशाची नाईट शिफ्ट होती आणि तसंही संध्याकाळी नीलम येणारच होती. संध्याकाळी अमृता कॉटेजवर येऊन नीलमची वाट पाहत बसली होती. 6 वाजले होते. अंधार पडायला लागला आणि अचानक आकाशात वीज चमकू लागली. थोड्याच वेळात जोराचा वारा आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. अमृता बाहेर बघत होती. सर्वत्र भीतीदायक वातावरण, त्यात पाऊस, सर्वच खूप भयान होते. इतक्यात कुठून तरी जोराचा आवाज झाला आणि कॉटेजची लाईट गेली. आता मात्र अमृताला एक विचित्रच भीती वाटत होती. ती देवाकडे प्रार्थना करत होती, देवा, नीलमला लवकर येऊ दे. तिने घड्याळात पाहिले तर 8:30 झाले होते. अजून कशी आली नाही नीलम? पावसामुळे तर कुठे अडकली नसेल ना? पण तिला तिचा नवरा गाडीने सोडणार होता, मग अडकणार कशी? असे खूप प्रश्न अमृताच्या मनात येत होते. 9 वाजून गेले होते. अमृताचा धीर आता सुटत चालला होता. तिला काय करावे काहीच सुचत नव्हते. नीलमने यायचे रद्द तर केले नसेल ना? ती उद्या सकाळीच येईल वाटतं, असे सर्व तिच्या मनात चालू होते. इतक्यात अचानक तिच्या दारावर टकटक झाले. तसे अमृता खूप घाबरली. एवढ्या पावसात कोण आलं असेल? आली तर फक्त नीलमच येईल, पण त्यांच्या गाडीचा आवाज आला नव्हता. कोण आहे? अमृताने घाबरतच विचारले. अमृता, लवकर दार उघड, मी आहे, नीलम. तिला आवाज ऐकून अमृताने पटकन दार उघडले आणि समोर नीलमला पाहून ती खूप घाबरली, कारण नीलम रक्ताने भिजली होती. तिला खूप जखमही झाली होती. अगं नीलम, हे काय झालं तुला? इतकं कसं लागलं तुला? अमृताने घाबरून विचारले. अमृता, ते सर्व नंतर सांगते तुला. तू आधी ॲम्ब्युलन्स घेऊन माझ्यासोबत चल. आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. माझा नवरा आणि मुलगा, त्यांना खूप लागले आहे. त्यांना हॉस्पिटलला आणावे लागेल. चल लवकर. नीलम घाईघाईत सर्व सांगत होती. अमृता खूप घाबरली होती. दोघीही हॉस्पिटलला गेल्या आणि ॲम्ब्युलन्स घेऊन त्या निघाल्याच होत्या. ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला घेऊन त्या दोघी ॲक्सिडेंट झाला त्या दिशेने निघाल्या. 15 ते 20 मिनिटे गाडी चालत होती म्हणून अमृताने नीलमला विचारले, अगं, पण तू इकडे कशी पोचलीस? तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, मॅडम, ते बघा, तिथे माणसांची गर्दी आहे.
समोर पाहिले तर एका झाडाला गाडी धडकलेली दिसली. नीलम, तू इथेच बस, मी बघते, अमृता म्हणाली. अमृता आणि ड्रायव्हर दोघेही खाली उतरले, गाडीच्या दिशेने गेले आणि नीलमच्या नवऱ्याला आणि मुलाला गाडीतून बाहेर काढले. अमृताने तिथेच त्यांच्यावर मलमपट्टी केली आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, मॅडम, गाडीत मागे अजून कोणीतरी आहे. अमृताने पुढे जाऊन पाहिले तर समोरचं दृश्य पाहून तिचा आवाजच बंद झाला होता. ती थरथर कापत होती. तिला काहीच समजत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. तिची जणू शुद्धच हरपली होती. ड्रायव्हरने तिला शुद्धीवर आणले आणि माणसांच्या मदतीने दुसरी ॲम्ब्युलन्स मागवली आणि नीलमला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. दोन्ही ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलला पोचल्या. नीलमच्या नवऱ्यावर आणि मुलावर उपचार करण्यात आले. अमृता जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने पाहिले तर ती उठून हॉस्पिटलच्या बेडवर होती. ती उठून बसली. घडलेला सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. नक्की काय झाले हे तिला अजूनही समजत नव्हते. ती धावत नीलमच्या नवऱ्याला आणि मुलाला बघायला गेली. ते दोघेही ठीक होते. तेवढ्यात तिची नजर दुसऱ्या वॉर्डमध्ये असलेल्या निशावर पडली. अमृता निशाकडे गेली आणि तिला विचारले, नीलम कुठे आहे, माहीत आहे का तुला? तसे निशा बोलू लागली, अमृता, मी काल रात्री ॲम्ब्युलन्स घेऊन गेले तेव्हा तू रस्त्यावर बसलेली दिसलीस. तू शुद्धीत नव्हतीस म्हणून तुला गाडीत ठेवले आणि ॲक्सिडेंट झालेल्या गाडीत मागच्या सीटखाली कोणीतरी असल्याचे ड्रायव्हरने सांगितले. पुढे जाऊन पाहिले तर डोक्यात पत्रा घुसलेले आणि डोळे उघडे असलेली नीलमची बॉडी दिसली. खूप वेळापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिची बॉडी शवागारात ठेवली आहे आणि तिच्या आईबाबांनाही कळवले आहे. ते येतच असतील. तो सर्व वृत्तांत ऐकून अमृता पुन्हा थरथर कापू लागली होती. तिने स्वतःला कसेबसे सावरले आणि तिथे उभ्या असलेल्या ड्रायव्हरकडे ती गेली. अमृताने ड्रायव्हरला विचारले, ड्रायव्हर, काल ॲम्ब्युलन्समध्ये तू माझ्यासोबत कोणाला पाहिलेस? मॅडम, खरं तर मी सुद्धा घाबरलो होतो. तुम्ही एकट्याच काहीतरी स्वतःशीच बडबडत होतात. मी तुम्हाला विचारणार होतो पण तशी ती वेळ नव्हती. आपल्याला तिकडे लवकर पोचणे भाग होते, ड्रायव्हर म्हणाला. हे सर्व ऐकून अमृताचा तोल जाऊ लागला होता. तिला स्वतःला सावरता येत नव्हते. निशाने येऊन तिला सावरले. निशा, अगं, काल रात्री नीलम मला बोलवायला कॉटेजवर आली होती. ॲक्सिडेंट झाला हे तिनेच मला सांगितले. म्हणूनच तर मी त्या दोघांना वाचवू शकले. नीलम काल माझ्या बरोबरच होती, अमृता म्हणाली. अमृता, चल माझ्यासोबत, असे म्हणून निशाने अमृताचा हात धरला आणि तिला शवागाराकडे नेऊ लागली. तिथे पोचल्यावर निशाने अमृताला नीलमची बॉडी दाखवली. ती पाहून अमृता भानावर आली आणि जोरजोरात रडत होती. थोड्या वेळाने अमृताने स्वतःला सावरले आणि नीलमच्या बॉडीकडे पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मितहास्य होते. आपल्या नवऱ्यावर आणि आपल्या मुलावर असलेल्या प्रेमापोटी मृत्यूनंतर सुद्धा तिचा आत्मा येऊन तिने त्यांचे प्राण वाचवल्याचे समाधान जणू काही ते स्मितहास्य दर्शवत होते. फ्रेंड्स, कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच
बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.